कान्हा अब तो मुरली की मधुर सुना दो तान। ओ कान्हा अब तो मुरली की मधुर सुना दो तान। नमस्कार मैत्रिणींनो, आज आहे विजया एकादशी। सगळ्यांनी एकादशी केली असेल ना। आजचा दिवस म्हणजे शत्रूवर मात करून विजय मिळवण्याचा दिवस। मग तो शत्रू आपल्या आंतरिक असू शकतो किंवा बाह्य शत्रू असू शकतो। आंतरिक शत्रू म्हणजे कोण? काम, क्रोध, मोह, मान, माया, लोभ, मत्सर हे आपले विकार। व बाह्य शत्रू म्हणजे कोण? ज्यांना आपली प्रगती, आपला चांगुलपणा सहन होत नाही, जे आपल्या पायात नेहमी पाय घालतात, आपल्याला त्रास देतात। अशा शत्रूंकडे दुर्लक्ष करून आपण त्यांच्यावर चांगुलपणाने विजय मिळवायचा, हो ना। आज या दिवसाला खूप महत्त्व आहे। तर मग श्रीकृष्णाचे हे भजन म्हणण्याचे कारण म्हणजे ज्या सृष्टीची निर्मिती ह्या परमेश्वराने केली, त्या सप्तसुरांची सा रे ग म प ध नि सा ह्या सुरांची निर्मिती सुद्धा परमेश्वरानेच केली। फक्त ती एका व्यक्तीच्या, एका माणसाच्या रूपात त्या परमेश्वराने ते वधवून घेतले, हो ना। असं म्हणतात की 33 कोटी देवांचा एकच अंश आहे आणि तो म्हणजे परमेश्वर। फक्त त्याची रूपं वेगवेगळी, त्याच्या लीला वेगवेगळ्या। मग तुम्ही ज्या भगवंतांची मनापासून उपासना करता, त्या भगवंतांची तुम्ही एखादी छानशी आरती, एखादे छानसे भजन अगदी मन लावून ऐका, बघा तुम्हाला किती फ्रेश फील होईल। तुम्ही त्यामध्ये पूर्णपणे एकरूप होऊन जाल। तुम्हाला जो काही ट्रेस असेल, जो काही त्रास असेल, एखादी घटना तुमच्या मनाविरुद्ध घडली असेल, तर अशा वेळी एखादं छानसं भगवंतांचं सुंदर गीत लावून तुम्ही ते ऐका। तुम्हाला खरोखर इतकी फ्रेश फील होईल की तुम्हाला असं वाटेल की आपण स्वर्गातच आहोत। अशी अनुभूती तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाही, हो ना।